दारू पिण्यासाठी रिक्षाने गांधीनगरमधील एका बियर बारपर्यंत न सोडल्याच्या कारणावरून चौघांनी बाप लेकावर धारदार गुप्तीने वार करून गंभीर जखमी केले। ही घटना साळुंखे कॉलनी कदमवाडी येथे 23 रोजी सायंकाळी घडली। रवींद्र सखाराम बावणे वय 57 आणि त्यांचा मुलगा तेजस रवींद्र बावणे राहणार साळुंखे कॉलनी कदमवाडी कोल्हापूर अशी जखमींची नावे आहेत। या प्रकरणी रवींद्र बावणे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी स्वप्नील आबाजी अडुळकर राहणार माळगल्ली कदमवाडी, विजय उर्फ बंडू बयाजी गावडे राहणार विठ्ठल मंदिर चौक कदमवाडी, अजय राजू येडगे राहणार अयोध्या गल्ली कदमवाडी, लक्ष्मण रामचंद्र बावधणे राहणार साळुंखे कॉलनी कदमवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे। रवींद्र बावणे हे कदमवाडीतील साळुंखे कॉलनीत राहतात। दिनांक 23 रोजी कदमवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या स्वप्नील अडुळकर, बंडू गावडे, अजय येडगे, लक्ष्मण बावधणे हे रवींद्र बावणे यांच्या घराच्या दारात आले। या चौघांनी त्यांना आम्हाला दारू पिण्यासाठी गांधीनगरला जायचं आहे, तिथे फुकट सोडा असं म्हणून दादागिरी करण्यास सुरुवात केली। यावेळी रवींद्र बावणे आणि त्यांचा मुलगा तेजस बावणे यांनी या चौघा जणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ऐकत नाही, आपली भीती मोडली असा समज करत या चौघा जणांनी रवींद्र बावणे आणि मुलगा तेजस बावणे या दोघांवर सशस्त्र हल्ला केला होता। यामध्ये तेजस गंभीर जखमी झाला, त्याच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली। या प्रकरणी रवींद्र बावणे यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली। त्यानंतर चारही संशयितांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली। या परिसरात त्यांची दहशत असल्याने आज सायंकाळी पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईजड यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी कदमवाडी परिसरात स्वप्नील अडुळकर, बंडू गावडे, अजय येडगे, लक्ष्मण बावधणे या चौघांची धिंड काढली। या चौघांना परिसरात फिरवत असताना स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती। पोलिसांनी या चौघा गुन्हेगारांना आपल्या खाक्या दाखवत या परिसरातून फिरवलंय। तसंच या गुन्हेगारांनी दहशत, दडपशाही किंवा हल्ला केल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी स्थानिक नागरिकांना केलं। पोलिसांनी या गुन्हेगारांना दिलेल्या शिक्षेमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे।